नांदेड दिनांक महाराष्ट्र राज्य सरकारकडे नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टचे बिले अडकल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉन्ट्रॅक्टच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत लवकरात लवकर बिले अद्या करण्याची मागणी कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे मंत्रालयावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आहे व उस्मानाबादची पुनरावृत्ती नांदेडमध्ये होऊ नये याची देखील दक्षता राज्य सरकारने घ्यावी, कारण एकीकडे राज्य सरकारकडे आमच्याकडून कामे करून घेऊन हे सरकार परत एकदा निवडून आले आहे तरी देखील आमची बिलं अद्याप करण्याचं टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे आम्हाला देखील आत्महत्या करण्याची वेळ राज्य सरकारने आणू नये अशी देखील विनंती राज्य सरकारकडे आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी 19 ऑगस्टला महाराष्ट्राचा शासकीय कंत्राटदार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर धरणे देण्याचे आंदोलन केले होते। त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले। मागील 1 वर्षापासून आम्ही ते केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत। शासन काय मनावर घेत नाही। त्याच्यात पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचे आंदोलन केले। यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर्याने घेतले नाही बिलं पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात इथे उपोषण करायचं ठरवले आहे। या संघात आज आमच्यासोबत पाणी पुरवठा संघटना, बिल्डर असोसिएशन, मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत। महाराष्ट्रात एकूण 88,000 कोटी देयक देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मीटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही। फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही। या विषयावर पाणी पुरवठाचे 1-1.5 वर्षापासून बिलं पेंडिंग आहे, 1 रुपयाही नाही। कामंही बंद आहेत, PWDचे बी कामं बंद आहेत। प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवनचे काय सिरियस घेणं झाले। कोणी विचारले तर 1 रुपया बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात। अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या। आम्हाला हे म्हणायचे की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायले तुमच्याकडेच आकडे आहे की 88,000 कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या। हे खूप लाजिरवाणी गोष्ट आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायले आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहे। आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत। खूप आर्थिक अडचणीपासून 6 महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचा हे निषेध व्यक्त करायले आणि जर याच्यात जर हे मागणी आमची 8-15 दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयात धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला बसणार आहेत। शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्याप्रमाणे गुत्तेदाराच्या आत्महत्या करायची गुत्तेदारावर शासनानं आणू नये, कारण 1 लाख करोडच्या वर महाराष्ट्रामध्ये थकीत झालेलं आहे। ताटामध्ये जसं लोणचं वाटतं तसं 4,000 कोटी शासनाने जे डिक्लेअर केलं ही तुटपुंजी रक्कम काहीच होणार नाही। पाणी पुरवठ्याचे, बेकार अभियंत्याचे, मजूर संस्थाचे व गुत्तेदार संघटनाचे हे पैसे जे थकलेले आहे हे तात्काळ शासनाने द्यावेत व आमच्यावर आता तर रस्त्यावर आम्ही आलेले आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठं योगदान ह्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेचं आहे, ह्या उद्योगाचं आहे, बिल्डरचं। तर तीही जे आमचं योगदान आहे ते योगदान लक्षात घेता शासनानं आम्हाला जे रस्त्यावर आणलेले आहे ते आत्महत्याची आता बरेच गुत्तेदार आत्महत्या करायलेत। अगोदर शेतकऱ्यामध्ये होते, हे गुत्तेदारामध्ये फैललं आहे। तरी सर्व गुत्तेदाराला ही वेळ शासनानं आणू नये अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे।